पुढचे आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी ही कायम राहणार आहे। केंद्र सरकारनं 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी केली आणि ती 31 मार्चला उठेल अशी आशा होती। मात्र केंद्रानं पुढच्या आदेशांपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवलेली आहे आणि देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवायला निर्यात बंदीचा हा निर्णय घेतल्याचं केंद्राचं म्हणणं आहे। अखेर नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलाय। त्यामुळे 10 दिवसांपासून सुरू असलेला संप मिटलाय। 31 मार्चपर्यंत थकीत पगार देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर संपकऱ्यांनी एक पाऊल मागे घेत संप मिटवला। वेतन रखडल्यानं तसंच पीएफ आणि ईएसआयसी सुविधा मिळत नसल्यानं त्यांनी हा संप पुकारलेला होता। पुणे शहरातल्या कोथरूडमध्ये थोरात उद्यानामध्ये नागरिकांच्या इच्छेविरुद्ध मोनोरेल प्रकल्प होणार नसल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलंय। प्रकल्पामुळे झाडांची कत्तल होणार असून उद्यानामध्ये यांत्रिकीकरण केलं जाणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मोकळा श्वास घेण्याकरता उद्यानामध्ये जागा शिल्लक राहणार नसल्यानं या प्रकल्पाला विरोध होतोय। नाशिकमध्ये परप्रांतीय मोबाईल विक्रेत्यांविरोधात मनसेनं जोरदार मोहीम उघडली आहे। इथल्या एमजी रोडवर मोबाईल विक्रेते आणि मोबाईल दुरुस्तीची दुकानं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि या ठिकाणी दुकानदार मोबाईल दुरुस्त करून घेण्यासाठी येणाऱ्या मराठी मुलींवर अरेरावी करत असल्याच्या तक्रारी होत्या। त्यामुळे मनसेनं या दुकानामध्ये जाऊन तंबी दिली आहे।